नमस्कार, मी नरेश श्रीराम, स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचा कार्यकर्ता. जसे महेश अण्णांना मागील 30-35 वर्षापासून विडी घरकुलची जनता ज्या मुद्द्यावर निवडून देते ती मुद्दा आहे फक्त विकास आणि विकास आणि विकासच. आमच्या विडी घरकुलच्या मालरानाचं नंदनवन करणारे स्वर्गीय महेश अण्णा यांच्या कामाच्या जोरावरच ते आजपर्यंत निवडून आलेले आहेत. मागील 1 वर्षापूर्वी त्यांचा निधन झाले. ती निधन झाल्यावर सुद्धा त्यांची पुढची पिढी आमचे नेते प्रथमेशदादा कोठे हे सुद्धा 15 दिवससुद्धा घरात न बसता अण्णांच्या निधनाच्या 15-20 दिवसानंतर दादासुद्धा विडी घरकुलच्या विकासासाठी बाहेर पडले. तिथूनच त्यांचा अण्णा निधनानंतर प्रवास सुरू झाला. ते सुद्धा जोमाने आता सध्याला काम करत आहेत. त्यानुसारच राज्याची राजकीय परिस्थिती पाहता दादांनी भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीत मागील महिन्याचा दादांचा प्रवेश झाला. प्रवेश झाल्या आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे यांनी दादांच्या प्रवेशानंतरच काही महिन्यातच 1 महिन्यातच दादांना 4 कोटी निधी या घरकुलसाठी दिलेला आहे. महेश अण्णा असू द्या, दादा असू द्या, घरकुलसाठी निधीची कमतरता आजपर्यंत पडली नाही आणि पडूही देणार नाहीत एवढा मला विश्वास आहे.